अधिक महत्त्वाची आणि सविस्तर बातमी आपण पाहूया। ठाणे महानगरपालिकेने अनधिकृत बॅनर काढलेले आहेत। तिन्हात नाका परिसरातील बॅनर काढले, अनधिकृतपणे लावण्यात आलेले हे बॅनर आता काढण्यात आलेले आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनीष कांगोर्डे यांनी। पाहूयात। काल ठाण्यातील तिन्हात नाका परिसरामध्ये बॅनर कोसळून एक दुचाकी स्वार जो आहे तो अपघातातून वाचला। आपण पाहतोय की सुनील चौधरी जे आहेत ते शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत, त्यांचे बॅनर जे आहेत ते संपूर्ण या परिसरामध्ये लागले होते। पण मात्र आता ठाणे महानगरपालिकेकडून आता मोठ्या प्रमाणात हे बॅनर जे आहेत ते उतरवले जात आहेत। लोकशाही मराठीने सगळ्यात पहिली बातमी जी आहे ती चालवली होती आणि त्यामुळे हे सगळे बॅनर जे आहेत त्या संपूर्ण परिसरामध्ये जे लागलेले आहेत ते बॅनर आता उतरवण्याचं काम जे आहे ते ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून केलं जात आहे। या बॅनरवरती अनधिकृतपणे लावलेल्या बॅनरवरती कशा पद्धतीने कारवाई जी आहे ती महापालिकेकडून केली जाणार आहे ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच पद्धतीने शेकडो बॅनर जे आहेत ते या परिसरामध्ये लागले आहेत आणि त्यामुळेच ज्या पद्धतीने काल हा जो बॅनर आहे तो जो दुचाकी स्वारावरती पडला होता त्यामुळे जो अपघात होता तो मात्र थोडक्यात वाचला आहे दुचाकी स्वार। त्यामुळे या अनधिकृत बॅनरवरती कशा पद्धतीने कारवाई महापालिका करणार आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनीष कांगोर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। तर ठाणे महानगरपालिकेने अनधिकृत बॅनर आता काढलेले आहेत। तिन्हात नाका परिसरातील हे अनधिकृत बॅनर पालिकेने काढलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।